मागच्या भागात आपण रायगडाच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास पाहिला. रायगडाची एक एक पायरी मी चढत होतो. शरीराला थकवा जाणवत होता, पण मन मात्र प्रत्येक पावलागणिक आणखी हलकं होत होतं. आजूबाजूला दिसणारे डोंगर, गार वारा, पक्ष्यांचा आवाज आणि समोर उभा असलेला रायगड. नमस्कार मंडळी, मी आहे हर्षित चुरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रायगड व्लॉगच्या दुसऱ्या भागात. रायगडाबद्दल कितीही वाचलं, कितीही ऐकलं तरी स्वतः त्या पायऱ्यांवर चालण्याचा अनुभव म्हणजे पूर्णपणे वेगळाच होता. महाराजांच्या नावाचा जयघोष देत आम्ही गड चढत होतो. प्रत्येक पायरी चढताना मनात एकच विचार येत होता की याच वाटेने कधी काळी आपले महाराज गेले असतील, आपले शंभूराजे गेले असतील. ही कल्पनाच ना अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशी होती. आम्ही थोडा वेळ थांबत आजूबाजूचं सौंदर्य डोळ्यात साठवत पुन्हा पुढे निघत होतो. रायगडाच्या महादरवाजाच्या जवळ येऊन पोचलो आणि खरंच सांगतो, स्वर्गाच्या दारात उभे असल्याची फिलिंग आली. रायगडाच्या माथ्यावर पाऊल ठेवताच पुढे काय घडलं ते आपण बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय.